केडगाव ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी जगदंबा मातेच्या मंदिरात महाआरती संपन्न झाली। जगदंबा कुलस्वामिनी रेणुकाई देवी देवतामये पियाणां त्वां पियपतिं नमः बालिके नमश्च भद्रिकां कां विवाह पद्यमयं समन्तपर्याः एषा सन्ताय एकदा अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी याकरिता शहरातील केडगाव ग्रामस्थांच्या वतीनं केडगाव देवी जगदंबा मातेला साकडं घालत महाआरती करण्यात आली। यावेळी माजी सभापती मनोज कोतकर, माजी नगरसेवक सुनील कोतकर, सुनील मामा कोतकर, जालिंदर कोतकर, बाळासाहेब पठारे, संजय लोंढे, महेश गुंड, पोपट कराळे, बच्चन कोतकर, संभाजी सातपुते, शरद ठुबे, रघु ठुबे, श्याम कोतकर, पिनू ढवळे, अप्पा मतकर, अण्णा शिंदे, पिंटू मोडवे, उमेश सुबे, प्रसाद आंधळे, रुपेश गायकवाड, सोपान कोतकर, सोनू घेमुड, सतीश खैरे, युवराज कोतकर, रामदास काकडे, भारत कांबळे, महेश कांबळे, अक्षय पाचारणे, सोपान कोतकर, अशोक गुंड, राजू कोतकर, उमेश क्षीरसागर, पोपट ठुबे आदी उपस्थित होते। गेल्या 4 दिवसापूर्वी विधान परिषदेचे आमदार अरुण काका जगताप साहेब हे रुबी या ठिकाणी चेकअपसाठी गेले होते आणि त्या ठिकाणी अचानक त्यांना त्रास झाल्यामुळं त्या ठिकाणी रुबी हॉल या ठिकाणी ॲडमिट केलं आणि त्यांच्या आरोग्याची सुधारणा होण्यासाठी या ठिकाणी सर्व केडगाव ग्रामस्थांनी आई जगदंबेची महाआरती या ठिकाणी केली की काकांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी आईसाहेबांची आरती या ठिकाणी केली। एवढंच या ठिकाणी सांगितलं आणि लवकरच काका बरे होतील आणि आपल्या शहरात परत येतील ही आम्हा सर्वांनाच नगरकरांना आशा आहे आणि काकांना नक्कीच आईसाहेब आशीर्वाद देतील आणि काकांना दीर्घायुष्य प्राप्त होईल एवढंच या ठिकाणी बोलतो। आज समस्त केडगाव पंचक्रोशीतील नागरिकांतर्फे नगर शहरातले दिलदार आमदार माननीय श्री अरुण काका जगताप यांची 4-5 दिवसापूर्वी जी काही प्रकृती चिंताजनक आहे पण स्थिर आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर डॉक्टर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काम करतायचे, त्याचबरोबर अध्यात्माची आणि दैवी प्रार्थनेची आपल्याला गरज आहे। त्यामुळे सर्व केडगावच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून येथे अरुण काकांच्या प्रकृतीसाठी देवीकडे प्रार्थना केली आणि आपल्याला सगळ्यांना अगदी खात्री वाटते की लवकरच आपले लाडके आमदार माननीय अरुणजी जगताप व्यवस्थित आणि सुखरूप नगरमध्ये येतील अशी प्रार्थना देवीजवळ करतो। माजी आमदार अरुण काका जगताप हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व असून त्यांच्या आरोग्यावर आलेलं संकट लवकर दूर व्हावं याकरिता श्री जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करण्यात आली असून शहरातील केडगाव देवी माता नक्कीच त्यांना यश देईल। अरुण काका हे समाजाला आधार देणारे नेतृत्व असून ते लवकर बरे होऊन नगरकरांच्या सेवेत पुन्हा दाखल होतील असं मत माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी व्यक्त केलंय। खराब असलेली रुबी हॉल क्लिनिक येथे ॲडमिट आहेत, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल यासाठी आज केडगाव ग्रामस्थांनी महाआरतीचे नियोजन इथं केले होते। रेणुका माता चरणी सर्वांनी आज अशी प्रार्थना केली आहे की त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि त्यांना दीर्घ आयुष्यासाठी सर्वांनी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे। आपल्या प्रार्थनेला 100% यश येईल आपल्या ग्रामदेवताच्या अशी आशा आहे। सर्व युवक केडगावमधील सर्व अरुण काका यांचे समर्थक सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांच्या मागणीला प्रार्थनेला यश येईल अशी सर्वांच्या वतीने केडगाव या ठिकाणी माननीय आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती सुधारण्यासाठी केडगावमध्ये आई रेणुका माता चरणी केडगाव ग्रामस्थांच्या वतीने महाआरती करण्यात आली। लवकरात लवकर त्यांना त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी केडगाव ग्रामस्थांच्या वतीने
त्या ठिकाणी महाआरती करण्यात आली. धन्यवाद. लाडके आमदार माननीय श्री अरुणकाका जगताप यांच्या प्रकृती थोडी चिंताजनक असल्याने ते सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावा यासाठी संपूर्ण केडगाव ग्रामस्थांच्या वतीने आपल्या केडगावचं ग्रामदैवत आई श्री रेणुका मातेच्या चरणी महाआरती करून सर्व ग्रामस्थांनी देवी चरणी प्रार्थना केली की अरुण काकाची तब्येत अगदी सुरळीतपणे व्यवस्थित होऊन त्यांना आजारातून मुक्तता मिळावी अशी आई रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना केली संपूर्ण केडगाव ग्रामस्थांच्या वतीने. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.